पैठणीचा खेळ, दैवी चिठ्ठी आणि म्हणून आपलं कुपन बाकी राहिलं किंवा मी विसरले असं व्हायला नको. सर्व सन्माननीय अध्यक्ष व उपस्थित मंडळी, गवले मॅडम सगळ्यांनी मंचावर यावं. ज्यांचं कुपन बाकी आहे त्यांनी समोर येऊन दिलं तरी चालेल. न तागे नाकी गळी शोभते सोनेरी सर आणि नाजूकशी ठुशी. गळी शोभते सोनेरी सर आणि नाजूकशी ठुशी. नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती. नाकी जवळी रेखीव जणू घडवली मूर्ती. साडीतच शोभते कळी मराठी मुलगी, मराठी मुलगी. या ठिकाणी महिला भगिनींना विनंती आहे की मोजून 10 मिनिटाचा कार्यक्रम राहिलेला, कृपया बसून घ्या. तुम्ही गेटच्या बाहेर गेल्या आणि जर तुम्हाला पैठणी लागली तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणून कृपया एवढा वेळ बसल्या आणि 10 मिनिटं, कारण मुलाचे जरी नाव असलं तरी या ठिकाणी ज्या मुलाचं नाव निघालं किंवा चिठ्ठी निघाली त्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित असायला हव्या, तरच ती पैठणी त्यांना मिळणार. या मातृसंमेलनाच्या जे पैठणी वितरणाचं संचलन करण्यासाठी मी वाणेरे मॅडम यांना आमंत्रित करते. मातृसंमेलनाच्या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे पैठणी. माझी सर्व जिजाऊसारख्या माता आणि सावित्रीच्या लेकी समजणाऱ्या उपस्थित सर्व मातृशक्तीचे मनपूर्वक स्वागत करते आणि त्यांना फक्त 5 मिनिटांसाठी बसावं अशी विनंती करते. कामाच्या व्यस्ततेतून सर्व माता भगिनी जमल्या इथे आज. त्यांच्यासाठी लिहून आणू आम्ही पैठणीचा साज, पैठणीचा साज. पैठणीच्या दात्या म्हणून लाभलेल्या चिखली नगरातील सुप्रसिद्ध डॉक्टर सौ अनुराधा राजपूत यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्यांनी आपल्याला 3 पैठण्या दिलेल्या आहेत. तसेच आदर्श विद्यालयाचे शिक्षक माननीय श्री बिडकर सर हे दरवर्षीप्रमाणे यांनी सुद्धा आम्हाला 8, 9, 10 साठी एक पैठणी दिलेली आहे. दोन्ही दात्यांचे आम्ही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. वर्ग 5 ते 7 मधून एक पैठणी, 8 ते 10 मधून एक आणि 11वी 12वी साठी एक, 8 ते 10 मधून 2, कारण बिडकर सरांनी सुद्धा दिलेली आहे. पैठणी वितरणाचा नियम एकच आहे की ती महिला स्वतः उपस्थित असायला पाहिजे आणि इथे त्या ठिकाणी त्यांनी स्वतः एक छानसा उखाणा घेतला पाहिजे. भेटवस्तू जरी पैठणी असेल तर मग आनंद खूप भारी असतो. आदर्श विद्यालय आणि पैठणी यांचं एक अतूट नातं असते आणि आज आपण त्यासाठी एक छोटासा खेळ खेळणार आहोत. आपण डब्यामध्ये टाकलेल्या चिठ्ठ्यांपैकी एक ईश्वर चिठ्ठी काढणार आहोत आणि त्यामध्ये ज्या भाग्यवान विजेता महिला यांचं नाव निघणार आहे त्यांना पैठणी मिळणार आहे. बघा उपस्थित सर्व महिलांना, तुमच्यापैकी कुणाचंही नाव निघू शकते, त्यामुळे तयार राहा बरं का. ताई, माई, अक्का सर्वांसाठी विनंती, कुणाचंही नाव येऊ शकते. तर आपण ईश्वर चिठ्ठीने सर्वात प्रथम वर्ग 5 ते 7च्या डब्यामधून एक चिठ्ठी काढणार आहोत. चिठ्ठी काढण्यासाठी छोट्याशा चिमुकल्या या ठिकाणी आहे त्या चिठ्ठी काढणार आहे. बघा तुमच्यापैकी कुणाचंही नाव असू शकते. खुशी गजानन जाईलवाल वर्ग 6 ग. माता पालक आल्या असतील तर स्टेजवर या. चला, आलेल्या आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. या आजच्या भाग्यवान विजेत्या. जेव्हा आम्ही भगिनी एकत्र येतो, निमित्त कोणतंही असेल, भजन, वाढदिवस, सहज गप्पा, आमच्या माहेरच्या आठवणी निघतातच. आमच्या गप्पांची सुरुवात आणि शेवट माहेरच्याच आठवणीने होणारच, कारण आपले बालपण माहेरीच गेलेले असते. माहेरच्या आठवणीचा अमूल ठेवा, खजिना आमच्याकडे असतो आणि तो म्हणजे त्यात इतर काही वस्तू असेल पण त्यामध्ये असते माहेरची साडी. आणि माहेरून मिळालेली भेटवस्तू आमच्यासाठी अनमोल असते, खास असते. आज आदर्श विद्यालयातून सुद्धा आम्ही अशीच भेट देणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षा अनुराधाताई राजपूत उपस्थित सर्व आता फोटो काढायचा आहे सर. पैठणी त्यांच्या अंगावर देऊन त्यांचं स्वागत करते. वैशालीताई बिडकर
यांनी ताबडतोब स्टेजवर यावे. या पैठणीच्या दात्या आहेत वैशालीताई बिडकर. आदर्श विद्यालयातून मिळालेली अनमोल भेट या ठिकाणी कार्यक्रमाच्या दात्या देत आहेत. आता की बरोबर. यानंतर मॅडम घ्यायची. वर्ग 8 ते 10च्या डब्यांमधून दुकान मॅडमचं एक ईश्वर चिठ्ठी पुन्हा या ठिकाणी आपण काढूया. बघूया आता दुसऱ्या भाग्यवान विजेत्या कोण आहेत ते. बघा, आपल्यापैकी कुणीही असू शकते आणि विजेत्यांसाठी काही असेल एक सुंदरसा उखाणा घ्यावा अशी आमची अट उखाणा आहे. घ्या. कारण आपला आवडता सण आता जवळ आलेला आहे, संक्रांत. काही छोटासा उखाणा घ्यावा लागेल. पैठणी मिळाल्यानंतर एक छोटासा उखाणा आमच्यासाठी. तोपर्यंत आपण दुसरी 8 ते 10च्या डब्यामध्ये चिठ्ठी काढूया. अच्छा, लकी विनर. अतिशय आनंदमय वातावरण या पैठणीच्या निमित्ताने या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. खरं तर मी स्वतः या शाळेची स्टुडंट आहे, त्यामुळे माझा आनंद द्विगुणित झालेला आहे. आणि मी स्वतःला भाग्यवान समजते की ज्या शिक्षकांनी, ज्या टीचर्सनी मला शिकवलेलं आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज माझे मुलंसुद्धा या ठिकाणी शिकताय. एवढेच बोलू शकते. थँक्यू सो मच. धन्यवाद ताई. बघूया आता दुसऱ्या भाग्यवान विजेत्या कोण आहेत ते. वर्ग 8 ते 10 मधून पुन्हा एक चिठ्ठी आपण काढू. वैशालीताई बिडकर स्टेजवर येतील. बघा कोण असू शकते, थोडी धडधडही वाढू शकते. जानवी विनोद पेंढारकर, वर्ग 8 फ. आलेल्या आहेत का माता? जानवी विनोद पेंढारकर. त्या जर आल्या नसतील तर आम्ही दुसरी चिठ्ठी काढतो. आलेल्या आहेत का? उभ्या राहत. आलेल्या असतील तर चला. दैवानं साथ दिली, नशिबानं साथ दिली, पण त्या उपस्थित नाही. यात आम्ही काहीही करू शकत नाही. चला दुसरी चिठ्ठी काढूया. अधिराज राम भराड, वर्ग 8 ड. अधिराज राम भराड. आलेले आहेत का माता भगिनी? आहे. चला, आलेला आहे अधिराज राम भराड. आपण जोरदार त्यांच्या या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. या भाग्यशाली विजेते आहेत. कर्तृत्व सिद्ध होण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागते आणि मोठा माणूस होण्यासाठी मन मोठं असावं लागते. अशा मोठ्या मनाची दाते या ठिकाणी आम्हाला लाभलेले आहे. त्यांच्या हस्ते दुसऱ्या विनरला, विजेत्यांना आम्ही या ठिकाणी पैठणी देत आहोत. चला या. भाग्यवान विजेत्या आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करूया. हो, काही उखाणा घ्यायचा आहे इथे. संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे आणि आमचं भावाचं नाव घ्यायला काहीच हरकत नाही. चला या.
कपाळावर लावते कुंकू कुंकावर लावते मोती राग माझी पती तुम्ही त्यांची सौभाग्यवती. कपाळावर लावते कुंकू कुंकावर लावते मोती राग माझी पती तुम्ही त्यांची सौभाग्यवती. चला यानंतर वर्ग 11वी-12वी साठी एक पैठणी. चला बघूया आता ज्युनियर कॉलेजच्या त्या कोणत्या माता या ठिकाणी लकी आहे. वर्ग 11वी-12वीच्या डब्यामधून परत एक चिठ्ठी या ठिकाणी आपण काढू. श्वेता अंकुश कांबळे वर्ग 11वी आलेले आहेत का माता? अरे वा, आलेले आहेत. आलेले आहेत का? श्वेता अंकुश कांबळे आलेले आहेत. चला जोरदार टाळ्या. भाग्यवान महिला. चला एवढ्या 15 ते 1,500 महिलांपैकी या भाग्याच्या ठरलेल्या आहेत, भाग्यवान आहेत. त्यांना सुंदर अशी पैठणी कार्यक्रमाच्या अध्यक्षांकडून या ठिकाणी मिळणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठावरील सर्व सन्माननीय अतिथी यांना विनंती करते की त्यांनी त्यांना पैठणी द्यावी. उठू नका, अजून एक शेवटची पैठणी बाकी आहे आणि त्या तुमच्यापैकी कुणी असू शकते, लक्षात ठेवा. त्यामुळे 2 मिनिटं फक्त, अजून एक पैठणी बाकी आहे. चला कांबळे ताईचं पुन्हा एकदा जोरदार या ठिकाणी अभिनंदन करूया. भाग्यवान विजेते आहेत त्या. अभिनंदन कांबळे ताई. कांबळे ताई सुद्धा आता एक सुंदर असा उखाणा घेणार आहे. पुन्हा 8, 9, 10 मधून एक भाग्यवान विजेत्या माननीय बिडकर सरांनी दिलेली पैठणी आहे ती त्यांना मिळणार आहे. त्यामुळे कृपया फक्त 5 मिनिटं शांततेत बसा. कांबळे ताई उखाणा घेत आहे. माईक तुमच्या हातात राहू द्या ना, खोल काढू तुमच्या हातात माईक राहू द्या. रेणुका मातेच्या मंदिराच्या कळसाला मंदिराला कळस आणि गजानन रावांचं नाव घेते स्नेह संमेलनाच्या वेळेस. अरे वा, सुंदर, छान यमक जुळवलेला आहे ताईंनी. आमच्या स्नेह संमेलनाच्या दिवशी पैठणी मिळाली त्याचाही त्यांना आनंद झालेला आहे. चला आता शेवटच्या भाग्यवान विजेते आपण पाहणार आहोत. वर्ग 8 ते 10 मधून पुन्हा एक चिठ्ठी आपण काढणार आहोत. बघा, तुमच्यापैकी कुणीही असू शकते हा, त्यामुळे थोडं शांत बसा. यानंतरच्या भाग्यवान विजेते आहेत जानवी विनोद पेंढारकर 8फ. चला दुसरी बघूया. 8 ते 10 मधून परत एक. दीपाली अशोक भुसारी वर्ग 8वा ग. भुसारी ताई आलेल्या आहेत का? अरे वा, आलेले आहेत, छान. या भाग्यवान विजेत्या. या पैठणीच्या दात्या वैशालीताई केळकर या भाग्यवान विजेत्यांना पैठणी देणार आहे. माता भगिनींना शेवटचा एक सुंदर असा उखाणा ऐकून जा. भाग्यवान विजेत्या त्यांचं पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अभिनंदन करूया. चला पुन्हा एकदा ज्या दात्यांनी आमच्या विद्यालयासाठी पैठण्या दिलेल्या आहेत त्या दात्यांचे विद्यालयाच्या वतीने आणि आमच्या सर्व भगिनींच्या वतीने पुन्हा एकदा आभार व्यक्त करते आणि ऋण व्यक्त करते. चला ताई, एकदा उखाणा घ्यायचा आहे. ओ सर, बंद करू का? एक सुंदर असा उखाणा घेणार आहे.
माझं सुरू. इंग्रजी भाषेत थांब, मला ये नाही. नाव येते मी भिका वाटलंसले. सुंदर उखाणा घेतलेला आहे. सर्व माता भगिनींचे पुन्हा विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद.